नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आज आपण 21/9/2025 ला झालेले काय ग्रुप बी आणि ग्रुप सी पेपरमध्ये जे प्रश्न आले होते त्याचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी खूप मुलांचा प्रश्न होता की मॅथ आणि रिझनिंगवर प्रश्न आहेत का? तर माझं उत्तर आहे हो, मॅथ रिझनिंगवर प्रश्न आहेत. ठीक आहे. जसे आयोग आपल्याला 20 प्रश्न विचारतो, म्हणजे काय 10 प्रश्न जे आहेत ते मॅथचे आणि 10 प्रश्न रिझनिंगचे. तर त्याच प्रकारे काय, तर तो सेम पॅटर्न बार्टी, महाज्योती, सारथी आणि आपली कोण टार्टी आणि आरटी ला सुद्धा हेच सेम पॅटर्न फॉलो होत आहे. ठीक आहे. 10 प्रश्न मॅथचे आणि 10 प्रश्न रिझनिंगचे. सो त्या अनुषंगाने काय मग आपल्याला कोणकोणते टॉपिक वाचायला पाहिजे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सो जर तुम्ही आता काय ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि आपलं काय आता समोर येणारी एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यासाठी मॅथ रिझनिंग लेक्चर सिरीज जर घ्यायची असेल, ठीक आहे, किंवा मग तुम्हाला ती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. मी ती लेक्चर सिरीज आज संध्याकाळपर्यंत अपलोड करून देईन. ठीक आहे. सो आपण आता सिलेबसला डिस्कस करू की ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि तुमची पोलीस भरती आरटीची आणि त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, आता याच्यामध्ये मॅथचे प्रश्न कसे येत आहेत आणि रिझनिंगचे प्रश्न कसे येत आहेत त्याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करू आणि काल झालेल्या पेपरचे विश्लेषणचे म्हणजे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण सुद्धा पाहू. सो अंकगणितावर प्रश्न कसे येत आहेत, तर संख्या, त्याच्यामध्ये मग तुमची नॅचरल नंबर आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्याच्यानंतर मग समसंख्या, विषम संख्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सरळ सरळ रूप द्या. ठीक आहे. सरळ रूप म्हणजे आपल्याला सिंपल क्वेश्चन दिला राहील प्लस मायनस वाला आणि त्याचं आपल्याला काय करावं लागेल, सरळ रूप करावे लागेल. काल जसा तुम्ही जर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मेनचा पेपर पाहिला तर तिथे सिंपल म्हणजे एक प्रश्न होता, दुसऱ्या 5व्या नंबरचा प्रश्न होता सी सेटमध्ये. तर त्याच्यामध्ये तो सरळ रूपवाला एक उदाहरण होतं. ठीक आहे. तर तशाच प्रकारे तुम्ही सरळ रूपवाले प्रश्न पाहून घ्या. तसं पण मी सिरीज घेणारच आहे याच्यावरती. नेक्स्ट मग हा, त्याच्यानंतर कसोटी. कसोटी कोणकोणती महत्वाची आहे तर 2ची कसोटी, 5ची कसोटी, त्याच्यानंतर 9ची कसोटी, 11ची कसोटी. या बेसिक बेसिक कसोट्या तुम्ही पाहून घ्या, कारण की त्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. ठीक आहे. काल पण एक होता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्सला. त्याच्यानंतर मग महत्वाचा टॉपिक हा लसावी मसावी. लसावी मसावीवर सुद्धा प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर घातांकावर काल प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक याच्यावर सुद्धा प्रश्न होता. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर काल प्रश्न होता पाण्याचं नळ व टाकी. ठीक आहे. नळ व टाकीवर प्रश्न होता कालच्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर वेग, वेळ व अंतर याच्यावर सुद्धा प्रश्न होता. काल सरासरीवर तुमचा जो बार्टीचा पेपर झाला, बार्टी टार्टीचा कालचा पेपर, त्याच्यामध्ये काय महाज्योतीचा सुद्धा, तर त्याच्यामध्ये काय सरासरीवर प्रश्न होते. 2 प्रश्न सरासरीवर होते. त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाणावर प्रश्न होते का, तर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न होते का, तर होते शेकडेवारी. त्याच्यानंतर नफा तोट्यावर सुद्धा प्रश्न होते. त्याच्यानंतर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यावर सुद्धा काल प्रश्न होते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 10 प्रश्न मॅथचे होते आणि 10 प्रश्न रिझनिंगचे होते. ठीक आहे. काळकाम वेग याच्यावर प्रश्न होता का, तर त्याच्यावर एक प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर भागीदारी हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यानंतर सगळे तुम्ही वर्गमूळ आणि घनमूळ पाठ करून ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब म्हणजे जे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जाऊन पहा. तिथं तुम्हाला वर्ग कसे काढायचे, वर्गमूळ कसे काढायचे, त्याच्यानंतर घन कसे काढायचे त्याच्या शॉर्ट ट्रिक दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काल क्षेत्रफळावर एक प्रश्न होता. ठीक आहे. हा भूमितीचा पाठ क्षेत्रफळ, तो चांगल्या प्रकारे तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग क्षेत्रफळ काढा, त्याच्यानंतर मग काय व्हॅल्यूम काढा, असे प्रश्न येतात. ठीक आहे. तर हे झालं मॅथचं. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तावर कोणते प्रश्न होते ते बघू आपण. तर अक्षर मालिकावर प्रश्न होता का काल, तर हो, अक्षर मालिकावर प्रश्न होता. ठीक आहे. अक्षरमाला आणि वर्णनमाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय त्याच्यानंतर मग एक मिनिट, अंकमालिका. ठीक आहे. अंकमालिकावर म्हणजे जे एबीसीडी वगैरे असतात. ठीक आहे. सॉरी, एबीसीडी नाही, त्याला काय म्हणतात, नंबरिंग दिली असते. 1 नंतर 2 नंतर 3 नंतर मग त्याच्यानंतर मग 5 6 असा नंबर दिला राहते. तर त्यापैकी आपल्याला ओळखायचं असते. ठीक आहे. अंकमालिकेमध्ये त्याच्यानंतर मग दिशादर्शनवर एक प्रश्न होता का, दिशादर्शनवर. त्याच्यानंतर वेन डायग्रामवर प्रश्न असतात. तर्क व अनुमान, हे मागच्या वर्षी जे बार्टीचे तुम्ही पेपर बघितले असाल तर त्याच्यामध्ये तर्क व अनुमानवर प्रश्न होते. सो त्या अनुषंगाने हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा, तर्क व अनुमान. ठीक आहे. त्याच्यानंतर हस्त आंदोलनावर कधी कधी प्रश्न असतो, त्याच्यामुळे हा सुद्धा टॉपिक. त्याच्यानंतर कॅलेंडरवर प्रश्न असतो. ठीक आहे. एखादी तारीख दिलेली असते, मग त्याच्या समोरची आपल्याला तारीख काढायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर घड्याळावर प्रश्न असतो. ठीक आहे. घड्याळावर प्रश्न असतो.
हां, तर काल बैठक व्यवस्थेवर प्रश्न होता आणि तुम्ही जर प्रिव्हियस इयर जे प्रश्न आहेत कोणाचे बार्टीचे तिथे जरी बघितलात तरी तुम्हाला बैठक व्यवस्थेवर प्रश्न दिसतील आणि पी-वाय-क्यूचे जे काही ग्रुप बी आणि ग्रुप सीचे प्रश्न झाले होते ते मी टेलिग्राम ला टाकलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला टेलिग्रामवरून जर डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच हा व्हिडिओ झाल्यानंतर. सो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या ही पीडीएफ पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि पी-वाय-क्यू प्रश्न सुद्धा. त्याच्यानंतर आकृतीची संख्या मोजणे याच्यावर सुद्धा प्रश्न होता. हां, नातेसंबंधी हा खूप फेवरेट टॉपिक असतो. ठीक आहे. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा. ठीक आहे. त्याच्यानंतर वैवारी सुद्धा आणि सिलोजिझम जो हा पार्ट आहे तो सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. कारण की पी-वाय-क्यू मध्ये भरपूर प्रमाणात सिलोजिझमवर प्रश्न होते आणि आयोग नेहमी सिलोजिझमवर प्रश्न टाकतो आणि बार्टी सुद्धा नेहमी त्याच्यावर प्रश्न घेते. ठीक आहे. मागच्या वर्षी सुद्धा होते. ठीक आहे. आणि मी पोलीस भरतीचा पेपर दिला होता मागच्या वर्षी तिथे पण मला सिलोजिझमचे प्रश्न मिळाले होते. बँकिंग मध्ये सुद्धा सिलोजिझमवर प्रश्न होते. ठीक आहे. तो त्या अनुषंगाने तुम्ही हे टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर करून ठेवा. ओके. तर हां, काल झालेल्या प्रश्नाचे आज आपण आता विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा होता की जी भारतातील पहिली सुती कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर ती कुठे सुरू झाली? मुंबईत. ठीक आहे. पहिली सुती कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर मुंबईत. कोणी सुरू केली? कावतजी नानाभाई दावर यांनी. कधी सुरू केली? 1854 मध्ये त्यांनी सुरू केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग या अनुषंगाने दुसरा मुद्दा सुद्धा तुम्हाला विचारू शकते की भारतातील पहिली ताग गिरणी कुठे सुरू झाली? तर कुठे सुरू झाली? हुगळी नदीच्या काठीकोटा रिसरा येथे सुरू झाली. ते पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे. तर काय भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी कुठे सुरू झाली? तर मुंबईमध्ये. कोणी सुरू केली? कावतजी नानाभाई दावर 1854 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न की भारतीय द्वीपकल्पातील सर्वात उंच शिखर कोणते? ठीक आहे. तर कोणते आहे? अन्नामडाई. काय? भारतीय द्वीपकल्पातील सर्वात उंच शिखर कोणते? तर अन्नामडाई हे शिखर आहे. ठीक आहे. हे शिखर कुठं आहे? तर पश्चिम घाटात आहे. कुठं? केरळ राज्यात. ठीक आहे. त्याची उंची किती आहे? जवळपास 2695 मीटर एवढी आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न होता की पश्चिम घाट महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो सह्याद्री नावाने ओळखला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गोखलेवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? ठीक आहे. गोखलेवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? ठीक आहे. तर कोणाचा प्रभाव होता? तर न्यायमूर्ती रानडे यांचा गोखलेवर काय होता? प्रभाव होता. ठीक आहे. आणि मग याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारू शकतो की गोखलेंचे महात्मा गांधी कोणाला गुरु मानत? ठीक आहे. किंवा मग गोखलेचे गुरु कोण? तर ते कोण? महात्मा गांधी हे गोखलेचे गुरु होते. ठीक आहे. आणि गोखले कोणाला गुरु मानत? तर न्यायमूर्ती रानडे यांना आपले गुरु मानत. का बरं? कारण की आर्थिक व राजकीय ठीक आहे हे विचार त्यांना पटत होते. त्यामुळे ते काय न्यायमूर्ती रानडे यांच्या आपला काय गोखले यांच्यावर काय कोणाचा प्रभाव होता? तर न्यायमूर्ती रानडे यांचा विशेष प्रभाव होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अमृत योजनेबद्दल प्रश्न होता. ठीक आहे. आता अमृत योजनेवर काय होता? मुलांनी मला पाठवला हा प्रश्न की अमृत योजनेवर एक प्रश्न होता. ठीक आहे. तर अमृत योजने प्रश्न म्हणजे काय होऊ शकते की त्याची स्थापना कधी झाली? ठीक आहे. ही योजना कधीपासून सुरू करण्यात आली? तर 2015 पासून अमृत योजना ही सुरू करण्यात आली. ठीक आहे. आता अमृत योजना म्हणजे काय? तर अटल मिशन फॉर रिझर्वेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ही कोणाची योजना आहे? तर ही एक केंद्रीय योजना आहे. ठीक आहे. तर भारत सरकारने कधी सुरू केली अमृत योजना? तर ही जून 2025 मध्ये जून 2015 मध्ये सुरू केली. त्याच्यानंतर मग हे झालं बघितलं आपण आताच. त्याच्यानंतर हा प्रश्न होता की दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना. ठीक आहे. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना ही कशा संबंधित आहे? तर ही एक काय भारत सरकारची योजना आहे जी काय गरीब लोकांना काय कौशल्याधारित म्हणजे स्किलफुल प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करते. ठीक आहे. हा या योजनेचा उद्देश आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर दीनदयाळ उपाध्याय योजना. ठीक आहे. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना. ठीक आहे. तर या सगळ्या योजना तुम्ही एकदा एका पेजवर लिहून घ्या आणि त्याचे दिवस ते कशा त्याचा उद्देश काय आहे? ठीक आहे. कोणत्या वर्षीपासून सुरू झाली? या सगळ्या गोष्टी तुम्ही एका पेजवर नोट डाऊन करून ते एक वेळा रिव्हिजन करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर समोरच्या शिफ्टला प्रश्न आले तर सुटले पाहिजे तुमचे. ठीक आहे. बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? तर प्रधानमंत्री मत्स्य योजना संपदा योजनेची वैशिष्ट्ये काय होते बा? ठीक आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची वैशिष्ट्ये काय होते? आणि ठीक आहे त्याच अनुषंगाने मग तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू झाली, कशासाठी सुरू झाली या सगळ्या गोष्टी एका पेजवर नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. सो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची वैशिष्ट्ये काय होती? तर ही केंद्र आणि काय केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक ही योजना राबवतात. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना शेती करून चांगले जीवन जगता यावे यासाठी ही
योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होते मग या योजनेद्वारे काय शेतकऱ्यांना मच्छीपालन, ठीक आहे, मत्स्यपालनाचा काय दिला जातो त्यासाठी योगदान दिले जाते. ठीक आहे. सरकारकडून काय दिले जाते एक, तर या योजनेसाठी सरकारकडून कमी पैशामध्ये काय दिलं जातं तर लोन दिले जाते. ठीक आहे. अनुदान त्याला म्हणतो आपण, अनुदान दिल्या जाते. त्याच्यानंतर असा प्रश्न होता की बालकांचे जन्मजात हक्क घोषित कधी करण्यात आले. ठीक आहे. बालकांचे काय जन्मजात हक्क कधी घोषित करण्यात आले तर संयुक्त राष्ट्रांनी कधी केले, 20 नोव्हेंबर 1959. कधी 20 नोव्हेंबर 1959 रोजी काय केले, प्रस्तुत केले. ठीक आहे. बालकांचे जन्मजात हक्क जे ठीक आहे कधी घोषित करण्यात आले तर 20 नोव्हेंबर 1959 मध्ये घोषित करण्यात आले. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता काय तर WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय तर आफ्रिकेतील कोणत्या रोगाला त्या प्रादुर्भावाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. ठीक आहे. WHO ने आफ्रिकेतील कोणत्या रोगाला काय केलं आहे तर जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं तर तो आहे एमपॉक्स. ठीक आहे. हा कोणापासून होतो तर माकडापासून होणारा रोग आहे एमपॉक्स. ओके. त्याच्यानंतर काय प्रश्न होता की जो पंबन पूल आहे, ठीक आहे, हा जो पंबन पूल आहे ना भारतातील कोणत्या 2 शहराला जोडतो. ठीक आहे. भारतातील कोणत्या 2 शहराला जोडतो. ठीक आहे. तर हा पूल काय रामेश्वर ते काय मंडपम या शहराशी तो जोडला जातो. ठीक. कोणता रामेश्वर ते मंडपम या 2 शहराला जोडला जातो. हा कुठे आहे तर तामिळनाडू येथे आहे. काय पंबन जो बेट आहे. ठीक आहे. तर हा कोणत्या 2 शहराला जोडतो तर रामेश्वर आणि मंडपम या 2 शहराला जोडतो. कुठे हा तामिळनाडू मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भगिनींनी काय राख्या पाठवल्या होत्या. ठीक आहे. तर हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुठे पार पाडला होता किंवा आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे. कुठे आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम कुठे आयोजित केला होता तर कुठे आयोजित केला होता मुंबई येथील दादर येथे. कुठे मुंबई येथील दादर येथे हा प्रोग्राम काय आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तर भारतात काय ऊर्जा निर्मिती क्षमतेनुसार कोणते राज्य आघाडीवर आहे. ठीक आहे. काय भारतात काय ऊर्जा क्षमतेनुसार कोणते राज्य आघाडीवर आहे तर कोणते राज्य आघाडीवर आहे तर गुजरात हे आघाडीवर आहे. तर दुसरा क्रमांक कोणते आहे तर महाराष्ट्र. ठीक आहे. त्याच्यानंतर मग राजस्थानचा क्रमांक लागतो. तर ठीक आहे. तुम्हाला समोरच्या शीटमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मग भारतात ऊर्जा निर्मिती क्षमतेनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर भारतात ऊर्जा निर्मिती क्षमतेनुसार पहिला क्रमांक कोणाचा येतो तर गुजरात राज्याचा येतो आणि दुसरा महाराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतर मग गांधींच्या अहिंसावादावर कोणाचा प्रभाव होता. ठीक आहे. तर काय गांधींच्या अहिंसा तत्वावर विविध व्यक्तीचा होता. त्याच्यामध्ये काय मग ऑप्शन दिले होते तर लिओ टॉल्स्टॉय, जॉन रस्किन, कस्तुरबा गांधी. ठीक आहे. तर या सर्वांचा काय होता त्याच्या गांधींच्या अहिंसावादावर कोणाचा प्रभाव होता तर कोणाकोणाचा होता लिओ टॉल्स्टॉय, जॉन रस्किन, कस्तुरबा गांधी वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर मी आधी पण जो विश्लेषणचा एक भाग टाकला होता व्हिडिओ YouTube वरती तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नदी प्रणाली चांगल्या प्रकारे करून ठेवा. सो प्रत्येक शिफ्टला काय तर नदी प्रणालीवर प्रश्न येत आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा काल विचारलं होता की कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर तो कुठे होतो महाबळेश्वर इथे होतो. या आता अनुषंगाने काय तुम्ही मग भीमा नदीचा उगम कुठे होतो, त्याच्यानंतर मग गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, तापी नदीचा उगम कुठे होतो, त्याच्यानंतर मग नर्मदा नदीचा उगम कुठे होतो, वर्धा नदीचा कुठे होतो, वैनगंगा नदीचा कुठे होतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा एकदा पाहून घ्या. ठीक आहे. जेणेकरून काय तुम्हाला समोरच्या शिफ्टला कामी येईल. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर प्रश्न होता. ठीक आहे. मी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प चांगल्या प्रकारे वाचणे किंवा YouTube वरून एखादी व्हिडिओ पाहून ते सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणे फार महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा काय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये काय राज्याचा एकूण महसुलाचा मुख्य स्रोत कोणता होता तर GST काय वस्तू आणि सेवा कर. काय वस्तू आणि सेवा कर ह्या काय होता तर राज्याचा महसुलाचा मुख्य स्रोत होता. ठीक आहे. तर GST हा काय तर अप्रत्यक्ष कर आहे. ओके. तुम्हाला येऊ शकतो की GST काय आहे तर अप्रत्यक्ष आहे. काल कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सच्या पेपरला विचारलं होतं की काय GST हा प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष कर आहे तर तो कोणता कर आहे तर अप्रत्यक्ष कर आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर शैवाल म्हणजे अलगीचे काय मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत असा प्रश्न होता. तर ते काय असतात तर सिंग्युलर सेल म्हणजे एकपेशीय असतात किंवा ठीक आहे किंवा बहुपेशीय सजीव असून काय तर ते बहुधा पाण्यात किंवा कुठे ओलसर जागी आढळतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर काय ती प्रकाश संश्लेषण करून काय करतात तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. काय होते मग त्यामुळे त्या प्रकाश संश्लेषक मानले जाते त्यांना खरी मुळे पाने देठे नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ते क्लोरोफिल सारखी रंगद्रव्य असतात जी त्यांना हिरवा रंग देतात. ठीक आहे. तर क्लोरोफिलमुळे काय होते तर पानांना हिरवा रंग येतो. ठीक आहे. तर हे अल्गीचे वैशिष्ट्य झाले. ते काय असतात एक पेशी व बहुपेशी असतात. काय अल्गी म्हणजे शैवाल काय असतात तुमचे शैवाल काय असतात तर एकपेशीय किंवा बहुपेशीय सजीव असतात. ते कुठे पाण्यात किंवा ओलसर जागेत आढळतात. ठीक आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिसने काय करतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. तर ते हिटोट्रॉपिक आहेत की ॲटोट्रॉपिक आहेत ते स्वयंपोषी आहेत ते ॲटोट्रॉपिक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना मुळे पाने खोडे नसतात देठ सुद्धा नसतात आणि त्यांना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो तर क्लोरोफिल मुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो. ओके. सो नेक्स्ट नदी प्रणालीवर पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे नदी प्रणालीवर प्रश्न असतो म्हणजे असतो तो ठरलेलाच आहे. ठीक आहे. तर काय होता प्रश्न की भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती. ठीक आहे. तर 4 ऑप्शन दिले होते नर्मदा, गोदावरी, भीमा, कृष्णा. तर काय नर्मदा ही काय आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर नर्मदा नदी ही काय आहे भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. आणि मग पुन्हा कोणकोणत्या पश्चिम वाहिनी नदी आहेत बघा. नर्मदा आहे, त्याच्यानंतर तापी आहे, त्याच्यानंतर माही नदी आहे. ठीक आहे. आता माही नदी कुठून वाहते हे हा जो संदर्भ आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर तापी नदीचा उगम कुठून होतो, तापी नदीची लांबी किती आहे, त्याच्यानंतर नर्मदा नदीची लांबी किती आहे, ती कुठून वाहते. ठीक आहे. तर ती महाराष्ट्रातून किती फक्त 54 किलोमीटर वाहते आणि ती फक्त एकमेव जिल्ह्याला लागून आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्याला लागून आहे. ठीक आहे. सो या अनुषंगाने तुम्ही या गोष्टी चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतरचा मुद्दा मग हा त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता मूलद्रव्य हा काय द्विआण्विक रेणू आहे म्हणजे डायॲटॉमिक रेणू आहे. तर तो कोणता आहे तर हायड्रोजन. हायड्रोजन काय आहे तर द्विआण्विक रेणू आहे. ठीक आहे. ठीक आहे. डायॲटॉमिक आहे कोण हायड्रोजन. त्याच्यानंतरचा मुद्दा डार्विन थिअरीवर प्रश्न होता. काय चार्ल्स डार्विननं म्हणजे कशाचा काय मांडला होता सिद्धांत कशाचा मांडला होता. ठीक आहे. कशाचा सिद्धांत मांडला होता तर त्यांनी कोणता उत्क्रांतीवादाचा म्हणजे मानवाची उत्क्रांती कशी झाली. ठीक आहे. ह्युमन रिव्होल्युशन ह्या कोणी मांडला तर रॉबर्ट डार्विन यांनी मांडला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी काय मांडलं तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. ओके. त्याच्यानंतर मग काय तर गोपाळ गणेश आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे काय संपादक केले होते. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वृत्तपत्राचे पहिल्यांदा संपादक केले होते तर ते कोणतं होतं केसरी. ठीक आहे. कोणत्या केसरी या वृत्तपत्राचे त्यांनी काय केलं होतं संपादन केलं होतं. ठीक आहे. ते संपादक होते त्याचे. ठीक आहे. 1881 मध्ये. त्याच्यानंतर मग काय 22 जुलै 1947 या दिवशी काय झालं होतं तर भारतीय संविधान सभेने काय केलं होतं तर राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला होता. तर प्रश्न असा होता की भारताच्या संविधान सभेने भारताच्या संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला तर कधी केला 22 जुलै 1947 रोजी काय राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला. ठीक आहे. त्याच्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. आता आपली एक्झाम कोणती आहे बार्टी टार्टी त्याच्यानंतर महाज्योती. तर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रश्न येतात. त्याच्यामुळे हे टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हर करून ठेवावे लागतील. बघा आता भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ठीक आहे. तर त्यांची कधी नियुक्ती करण्यात आली होती तर 29 ऑगस्ट 1947 रोजी काय झाला संविधान समितीने या समितीची स्थापना केली होती. काय ज्याचे मुख्य कार्य काय होते तर भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणे हे होते. ठीक आहे. तर भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्याच्यानंतर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा कोणी लिहिला सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती ज्यांनी काय केली होती आर्य समाजाची स्थापना केली होती. कधी 1875 मध्ये. कुठे तर मुंबईला. आणि मग त्याचे मुख्यालय कुठे नेण्यात आले नंतर तर ते लाहोरला. ठीक आहे. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय तर सत्यार्थ प्रकाश. ठीक आहे. तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. त्याच्यानंतरचा प्रश्न काय तर 1873 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ कोणी लिहिला. ठीक आहे. पुन्हा पहा महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे महाज्योती हे जे आपली एक्झाम आहे याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि त्याच्यानंतर कोण आपला सारथी शाहू महाराज यांच्यावर प्रश्न शिफ्ट प्रत्येक अल्टरनेटिव्ह शिफ्टला प्रश्न येत आहेत. ठीक आहे. तर आता मी आतापर्यंत तीन एक्झाम दिल्या आहे. सॉरी 2 एक्झाम दिल्या. त्या दोन्ही एक्झाम मध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक प्रश्न मिळाला आणि महात्मा ज्योतिराव फुलेंवर एक प्रश्न मिळाला आणि काल जी ग्रुप बी आणि ग्रुप सी झाली त्याच्यावर सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेवर यांच्यावर प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जहाज संग्रहालय उभारण्यात आले आहे. ठीक आहे. तर कुठे कल्याण मुंबई येथे काय महाराष्ट्रातील जहाज संग्रहालय उभारण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी प्रश्न तसा नव्हता की महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पाण्याखाली जहाज संग्रहालय बनवले जात आहे. तर ते कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे वेंगुर्ला येथील निवती रॉक जवळ. ठीक आहे. तर ते काय INS गुलदार ही युद्ध नौका तिथे आहे. तर काय महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पाण्याखाली जहाज संग्रहालय बनवले जात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे. ठीक आहे. निवती रॉक जवळ. त्याच्यानंतर असा प्रश्न होता की जगात सर्वात जास्त आजारपण व मृत्यू वाढवणारा रोग कोणता. तर कोणता रोग आहे तर तो हृदयरोग. कोणता इस्केमिक हृदयरोग. याच्यामुळे काय झाला तर जगामध्ये सर्वात जास्त आजारपण व मृत्यू दर काय झाल्यात वाढल्यात या रोगामुळे. कोणता रोग तो इस्केमिक हृदयरोग म्हणजे हार्ट डिसीज. काय इस्केमिक हार्ट डिसीज मुळे काय झालाय तर सर्वात जास्त आजारपण व मृत्यू दर वाढलेला आहे. ओके. त्याच्यानंतर मग कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात. ठीक आहे. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात तर रोलेट कायदा जो आहे त्याला काय म्हणतात काळा कायदा असे म्हणतात. काय 1919 मध्ये काय ब्रिटिश सरकारने हा पारित केलेला एक दमनकारी कायदा होता. ठीक आहे. तर काळा कायदा कोणाला म्हणतात तर रोलेट ऍक्टला काळा कायदा असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी काय चोल राजा प्रथम यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. तर कुठे केली आहे तामिळनाडूमध्ये. कोणत्या ठिकाणी गंगाकोंडा चोलापुरम. कोणता गंगाकोंडा चोलापुरम येथे काय तर चोल राजा प्रथम यांची काय पुतळा उभारण्याची घोषणा केली पंतप्रधान मोदी यांनी. चोल राजा प्रथम. तर मॅथ रिजनिंग प्रश्न काय होते तर सरासरीवर एक प्रश्न होता हे मुलांनी पाठवलेले आहे. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज व साधा व्याज सरळ व्याज याचा प्रश्न होता. त्याच्यानंतर वहिवारीवर प्रश्न होता. वहिवारीवर 2 प्रश्न होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ रूप द्यावर 2 प्रश्न होते. ठीक आहे. तर हे प्रश्न मी घेईन नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय MRTP हा कायदा कधीचा आहे. ठीक आहे. MRTP हा कायदा कधीचा आहे तर हा 18 डिसेंबर 1969 रोजीचा हा कायदा आहे. त्याला काय म्हणतात मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस. तर MRTP कायदा कधीचा आहे तर 18 डिसेंबर 1969 चा हा कायदा आहे. ठीक आहे. तर भारतीय संसदेने मंजूर कधी केला तर हा 27 डिसेंबर 1969 रोजी काय केला मंजूर केला. तर MRTP हा कायदा कधी लागू करण्यात आला तर 1969 मध्ये लागू करण्यात आला डिसेंबर 1969. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न आत्ताच बघितला आपण. तर काय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने राज्यपालाची नियुक्ती करतात. ठीक आहे. तर घटनेच्या कलम 155 नुसार काय राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान आणि काय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करतात तर राज्यपालांची नियुक्ती करतात. ठीक आहे. कोणाच्या सल्ल्याने करतात तर पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांची नियुक्ती करतात. त्याच्यानंतर मग प्रधानमंत्री आवास योजना. काय प्रधानमंत्री आवास योजना ही योजना भारत सरकारने कधी सुरू केली तर कधी सुरू केली जून 2015. आता या बघा 2025 मध्ये या योजना ज्या आहेत यांना किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर 10 वर्ष पूर्ण झाले. त्या अनुषंगाने मग काय या योजना विचारणे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे काय तर 2015 मधल्या जेवढ्या काही योजना आहेत ठीक आहे प्रधानमंत्री आवास योजना मग जनधन योजना ठीक आहे तर या सगळ्या तुम्ही योजना एका पेजवर लिहून घ्या. ठीक आहे. तर यांचे स्थापना वर्ष विचारते म्हणजे योजना कधी सुरू करण्यात आली त्याच्यावर जास्त प्रश्न येत आहेत. सो तुम्ही चांगल्या प्रकारे योजना करून ठेवा. त्याच्यानंतर मग प्रश्न होता सायन्स मध्ये की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट कॉटिलेडॉन. ठीक आहे. तर काय मोनोकॉट्स हॅव 1 कॉटिलेडॉन असतो आणि त्याच्यानंतर काय पॅरलल वेन्स फायबर रूट्स स्कॅटर याच्यामध्ये एक असते एक बीजपात्री असतात. तर हे किती असतात द्विबीजपात्री कोण डायकोट. आता डायकोट
याला किती कॉटिल्डोन असतात? तर 2 कॉटिल्डोन. आता तुम्ही बघितल्या सर तांदूळ बघितल्या, तो कसा असतो त्याच्यात डबल फोड होते काय? नाही होत. तो झाला सिंगल कॉटिल्डोन, ठीक आहे. आणि त्याला मोनोकॉटिल्डोन म्हणतात, ठीक आहे. आणि डायकॉटन म्हणजे आता आंबा पहा, आंब्याची गुई तुम्ही त्याचे 2 फोडी करता, 2 फोडी होतात, त्याला काय म्हणतात? तर डायकोट्स. त्याला काय म्हणतात? डायकोट्स म्हणतात, ठीक आहे. आणि ज्याच्या 2 फोडी होत नाही अशा याला काय म्हणतात? बीला त्याला म्हणतात मोनोकोट. आणि ज्याच्या एका बीचे 2 पार्ट होतात त्याला काय म्हणतात? तर डायकोट म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मग ठीक आहे. तर अशा प्रकारे एवढे प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवले होते, तर त्याचं मी ॲनालिसिस केलं. ठीक आहे. जर तुमच्या शिफ्टचे प्रश्न तुम्हाला जर माहीत असेल, तर मग मला आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी आयडी टाकत आहे, त्याच्यावर मला तुम्ही प्रश्न पाठवा, जेणेकरून आपल्याला ॲनालिसिस करायला बरं होईल. ठीक आहे. तर मी पुन्हा मॅथ आणि लेक्चरची सीरीज घेऊन येणार आहे. तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्या वगैरे किंवा आज संध्याकाळी मी तो व्हिडिओ अपलोड करून देईन. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया बार्टीच्या पेपर ॲनालिसिससह. ठीक आहे. आता UPSCचा पेपर आहे, तिथे आपल्याला काम येईल. ठीक आहे. तर मी आतापर्यंत सगळे झालेले जेवढे पेपर आहेत प्रत्येक शिफ्टचे, तर प्रत्येक शिफ्टच्या पेपरचे ॲनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.